भैया तुझं नाव काय माझं नाव मिलिंद लक्ष्मण चिखलकर आहे. आणि कुठे राहतो तो? हरताळा. बरं तुझं सैन्य दलामध्ये भरती झालेला आहे. हं. तुझं क्वालिफिकेशन काय? माझं क्वालिफिकेशन म्हणजे बाबा 10वी नंतर मी ITI केला होता आणि ITIवर हे केलं होतं. हां. मग त्याच्यानंतर ITI केला. क्वालिफिकेशन काय? क्वालिफिकेशन शिक्षण काय तुझं? शिक्षण माझं 10वी झाली आणि 10वी झाल्यानंतर लगेच मी ITI केला होता. मग हां. ITI नंतर लगेच हिच्यात उतरलो होतो. बरं तू एक सैन्य दलामध्ये भरती झालेला आहे. कोणत्या पोस्टवरती झालेला आहे? मी पॅरा कमांडो. पॅरा हां, कमांडो. 118 बटालियन ओके ओके. भुसावळ. हां. बरं एक उंच आपण गरुड झेप घेतलेली आहे. हां. आई वडिलांचं नाव रोशन केलेलं आहे. तर आता फ्युचरमध्ये तुझं व्हिजन काय राहणार आहे? अजून संकल्प काय राहणार आहे? मानस काय राहणार आहे तुझा? फ्युचरमध्ये असा विचार आहे की बुवा हिच्याकडून तर चालणार नाही आपलं. हिचं अजून मोठं व्हायचं आहे आपल्याला. मग ऑन ड्युटीवर अभ्यास केला तर चालेल आपल्याला. हां. अजून मोठं व्हायचं आहे. करू तिच्यावर प्रयत्न करू जायचं. बरं बरं बरं. म्हणजे अजून याच्यापेक्षा जास्तच हां, जास्त जायचं वर. वर हां. जायचं म्हणजे यशाची शिडी गाठायची हां, आहे. याची शिडी काढायची. बरं एक संकल्प पण तू सांगितला. तर तू एक जे तरुण वर्ग आहे, जे सुशी बेरोजगार मुलं आहेत, तरुण वर्ग आहे, त्यांना तू संदेश काय देऊ इच्छितो? त्यांना त्याच्यात एकच सांगायचं आहे की बुवा आपलं स्वप्न पुढे ठेवून, मायबाबाचा चेहरा आपण पुढे ठेवून केलं पाहिजे. बरं बरं हां. बरं केलं पाहिजे आणि तुम्ही जर जीवनामध्ये जिद्द पकडली तर त्याचं यश आपल्याला हमखास मिळतं. माझी जिद्द होतीच. 7वीपासून माझी जिद्द होती की बुवा आपल्याला आर्मीमध्ये जायचं आहे. पण माझ्या एजमुळे मी जाऊ नाही शकलो. आता माझी एज झाली तर माझा पस अटेम्प्ट आहे. मी आता 18.5 वर्षाचा आहे आणि हो. माझं पस भरती होती. ओपन भरती होती. ओपन भरती हां. होती. तर तुझा संकल्प पण सांगितला आणि घरची परिस्थिती कशी आहे तुझी? घरची परिस्थिती अशी होती की बुवा घरचे नाही बोलायचे, "बुवा तुला करायचं आहे ते कर." आम्ही काही तुला बोलायचं नाही की बुवा हे करू नको, ते करू नको. बस एवढंच बोलायचं. म्हणजे घरच्यांचा तुला चांगला प्रतिसाद घरच्यांचा होता, सपोर्ट होता, रिस्पॉन्स मला होता. सगळ्याचा सपोर्ट होता की बुवा तुला करायचं आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, पैसे लागले तर पैसे देऊ, सगळं करू. बरं पण म्हणजे बुवा घरची परिस्थिती तशी नाही होती की बुवा घरचे आपल्याला पैसे पुरवतील काय पुरवतील, त्याची परिस्थिती नाही होती. बरं तुझे आई वडील काय करतात? आई वडील मम्मी शेतात जाते, पप्पा ट्रॅक्टर चालवता. बरं मजुरी ड्रायव्हर करतात. मजुरी ड्रायव्हर. करतात. बरं बरं तू तरुण वर्गांना काय संदेश देऊ इच्छितो? तरुण वर्गांना सांगू शकतो की बुवा आपले प्रयत्न चालू ठेवा आणि आपल्या आई वडिलांच्या समोर चेहरा ठेवा की बुवा आपल्याला काहीतरी फ्युचरमध्ये करायचंय काहीतरी. ते करत राहा. बरं बरं यश हमखास मिळेल. जे आपल्याला मिळेल. बरं बरं ही जी आपण सैन्य दलामध्ये भरती झालेला आहात, एक चांगल्या प्रकारची दर्जेदार पोस्ट आपल्याला मिळाली आहे, हो. एक वजनदार पोस्ट मिळालेली हो. आहे. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार? माझ्या आई वडिलांना माझे मार्गदर्शन. आई वडिलांना. हां, आई वडिलांना. मार्गदर्शक कोण आहेत? ते सर आहे मुक्तानगरचे. काय नाव? गोपाळ सपकाळ. ओके ओके. हां. कोचचं नाव काय आपल्या? गोपाळ सपकाळ. ओके ओके. हं. एक भुसावळचे कोच आहे म्हणजे ते म्हणजे बुवा आमची फिजिकल घेत. ते पण घेत आणि हे पण घेत. दिग्विजय दाभाडे. पोलीस आहे ते वरणगावला आता. पुरणगावला हां. पोलीस आहे. दिग्विजय दाभाडे. दिग्विजय दाभाडे. ओके.